तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जिल्ह्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम व्यापक स्वरूपात राबवावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना आमदार हिरामन खोसेकर यांनी दिल्या। मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मंगळवारी करण्यात आले। यानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, डॉक्टर बाळू पाटील, अधिसेविका श्रीमती भालेराव, RCH अधिकारी डॉक्टर अजिता साळुंके, डॉक्टर राहुल हडपे, मंगेश वाघ, सागर जाधव आदी उपस्थित होते। राज्यातील लक्षणीय मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत दिनांक 22 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या दरम्यान राज्यभरात राबवण्यात येणार आहे। या मोहिमेच्या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचं नियोजन करण्यात आलं। डॉक्टर शिंदे म्हणाले की मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील निसर्गात असणाऱ्या लेन्सवर आलेला ढसाळपणा म्हणजे मोतीबिंदू होय। हे अंधत्वाचे एक मुख्य कारण आहे। मोतीबिंदूची लक्षणे असणाऱ्या गरजूंचा शोध घेऊन मोफत शस्त्रक्रिया आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार बोधडे यांनी या मोहिमेची माहिती दिली। डॉक्टर शशिकांत आवारी, डॉक्टर राजश्री कुटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी संपत सकाळे, विष्णुपंत मैसधुणे, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाणे, मनोहर मेंढे आदी उपस्थित होते। डॉक्टर बोधडे यांनी प्रास्ताविक केलं, कविता पवार यांनी सूत्रसंचालन केलं, डॉक्टर कल्याणी अहिरे यांनी आभार मानले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना कराव्यात, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या। मंत्री श्री भुसे यांनी आज सकाळी महानगरपालिकेच्या नांदूर मानूर माध्यमिक विद्यालयास भेट देऊन पाहणी केली। यावेळी मंत्री श्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, त्यांच्याकडून वाचन करून घेतले। विद्यार्थ्यांचे वाचन लेखन वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, डिजिटल पॅनलचा वापर करावा, शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी नियमित मिळेल याची व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांची नियमितपणे स्वच्छता करावी, शालेय परिसर स्वच्छ ठेवावा, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेट देऊन पाहणी करावी, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप लावून त्याचे संवर्धन करावे असंही त्यांनी सांगितलंय। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी 23/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 11 वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रशासन लक्ष्मीकांत सातळकर, उपायुक्त कर अजित निकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी कार्यकारी अभियंता सचिन जाधव, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सुरक्षा अधिकारी रमेश ताजणपुरे, अजय कमोद, संतोष चंद्रात्रे, संतोष कान्हे, मनीषा पाटेकर, मंगेश नवले, सचिन बोसे, शंकरराव पोरजे, साहेबराव भोसले, अशोक कोरडे, संजय पटेल, दीपक बंदरे, मनोज विभांडिक, रमेश पागे, अनिल गवारे, निलेश गोठी आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।
रिपब्लिकन नेते ॲडव्होकेट शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व जाती धर्मांच्या गोरगरीब, पीडित, शोषित जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना न्याय मिळवून देणारे आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्राचे नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवेसाठी अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित असे समाजसेवक ॲडव्होकेट शशीभाई उन्हवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाले. दिनांक 22 जुलै 2025 रोजी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशी उन्हवणे असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे. त्यांच्याकडे मदत मागणारा कुठल्याही जाती धर्माचा असो ते त्याला न्याय मिळवून देतो. गोरगरिबांच्या रोजगारासाठी त्यांनी नाशिक शहरात PRP हॉकर्स युनियनची स्थापना करून भाजी मार्केट, मच्छी मार्केट उभारले आहे, ज्यातून बौद्ध, मराठा, मुस्लिम, आदिवासी, वंजारी, कोळी, मातंग, भिल, वाल्मिकी अशा अनेक समाजांच्या लोकांना आज रोजगार मिळतो. तसेच PRP पक्षाचे रिक्षा युनियनचे देखील शहरात जाळे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात तयार केले आहे. शशी उन्हवणे राजकारणाबरोबर शिक्षणाची देखील आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी लॉ शिक्षण पूर्ण करून MA LLB पदवी मिळवली आणि स्वतः दुसऱ्यांसाठी आदर्श ठरेल या दृष्टीने समाजातील इतर होतकरू तरुणांना देखील वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहे, ज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित बौद्ध समाजाचा शैक्षणिक विकास होईल. अशी शशी उन्हवणे यांनी त्यांच्या कामामुळे आणि मदतीमुळे मोठा मित्रपरिवार देखील तयार केलाय, ज्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते पसरले आहे आणि त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. ॲडव्होकेट शशी उन्हवणे यांना वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या महाराष्ट्रभरातून शुभेच्छा मिळाल्या. तसेच डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यावसायिक, समाजसेवक, गायक, पोलीस अधिकारी वर्ग, नातेवाईक, मित्र अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहे. भाईंनी केलेल्या चांगल्या कामाची त्यांना मिळालेली पोच पावती आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड येथे PRP रिक्षा युनियन संघटनेच्या वतीनं केक कापून सत्कार करण्यात आला. VRP हॉकर्स युनियन जेल रोड यांनी देखील भाजी मार्केटमध्ये भाईच्या हस्ते केक कापून आनंद साजरा केलाय. तसेच रिपब्लिकन चळवळीतील अनेक पुरोगामी नेते, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाचे नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी केक कापून भाईंचा वाढदिवस साजरा केलाय. ॲडव्होकेट शशी उन्हवणे सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानले आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सुरगाणाकडून उंबरठाणकडे भरधाव वेगाने जाणारी इको गाडी क्रमांक MH15 JAAM 4498 हिने स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GJ 30E 137 हिचेवरील दुचाकी स्वार कादिर अकिल नाईकवाडे वय वर्ष 58 राहणार जामुणमाथा यांचा उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत कादिरचा भाऊ समीर याने फिर्याद दिली असून शनिवारी दिनांक 19 जुलै रोजी कादिर हा उंबरठाण येथून रात्री 9 वाजेच्या सुमारास दुचाकीनं घरी येत असताना उंबरपांटा खोकर येथे उंबरठाणकडे जाणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली. अज्ञात वाहन चालक इको गाडी जागेवरच सोडून पसार झाले. या अपघातात कादिरच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड व नळीचे हाड तसेच दोन्ही हातांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नाशिक आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असता 23 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. पश्चात आई, पत्नी, 2 महिन्याचा मुलगा आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमानं गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा तसेच पुढील तपास करीत आहे.
अमरावती परतवाडा मार्गावर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू. बच्चू कडू स्वतः बसले. रास्ता रोको आंदोलनाला सहभागी. पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात. अचलपूर परतवाडा रोडवर टायर जाळले. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता. बच्चू कडू यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. अमरावती, चांदूर बाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेडमधील चक्का जाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी, खासदारांचा पाठिंबा. मनसेनेही दिलाय बच्चू कडू यांच्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा. मध्य प्रदेशात जाणाऱ्या वाहतुकीला कोळंबा. अमरावती अचलपूर महामार्गावर लागलाय वाहनांच्या लांबच लांब रांगा. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कल्याण मराठी तरुणीला मारहाण झाल्यानंतर डोंबिवलीत नवीनच प्रकार उघडकीस. 19 वर्षीय अल्पवयीन तरुणानं केलाय अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग. डोंबिवली शहरात 4 ते 5 महिन्यापासून अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग. रिलेशनशिप न ठेवल्यासाठी स्वतःची नस कापून आरोपींकडून केलं ब्लॅकमेल. टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपीचं नाव स्वामी राठोड, वय वर्ष 19. कॉलेज व इतर ठिकाणी जात असताना पाठलाग करून रिलेशनशिप ठेवण्याबाबत वारंवार बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग करून स्वतःची नस कापून घेण्याची धमकी देत असतो म्हणून पोलिसांनी केलाय गुन्हा दाखल. आरोपीला टिळकनगर पोलिसांनी केली अटक. हिरेदी यांची मुलगी, वय वर्ष 17 वर्ष 3 महिने. हिला तिच्या परिचयातील आरोपी तिचं मुलगा नामे स्वामी राठोड, वय 19 वर्ष, हा गेली 4-5 महिन्यापासून तिचा कॉलेजपर्यंत पाठलाग करतो आणि तिला रिलेशनशिप करण्यासाठी सांगतो जबरदस्तीने. आणि तसं नाही केल्यास हाताची नस काढून घेईल अशी धमकी देत असल्याबद्दलची तक्रार टिळकनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. त्यानुसार टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 23/7/2025 रोजी गुन्हा नोंद क्रमांक 555/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 78(2) सह पोक्सो अधिनियम कलम 12 अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे. आरोपीची 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटलेला आहे. पुढील तपास चालू आहे. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आलाय. महामार्गावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा फोटोला यावेळी शाही फासवण्यात आली आहे व शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव, पेरणी ते कापणी सर्व खर्च MREGS मध्ये करावा. दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मानधन मिळावं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनांच्या मागण्या मान्य कराव्या अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम करण्यात आलाय. जय जवान. सरकारचं करायचं काय? माजलेल्या सरकारचं करायचं काय? नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास
आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संत श्री गजानन महाराज यांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्य तालुक्यात आगमन झालंय. माळ सावरगाव येथे विदर्भाच्या सीमेवर दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शन घेऊन भावपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला. 10 जुलै रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर आज माळ सावरगाव येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी माळ सावरगाव पासून मार्गक्रमण करताना रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी दिंडीचं दर्शन घेतलंय. महिलांनी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करून आणि टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचं स्वागत केले. सुमारे 700 वारकरी एकाच तालात अभंग गायन करत चालत होते. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी आमदार मनोज कायंदे, ॲडव्होकेट नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, सतीश ताडे, अतिश ताडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, नायब तहसीलदार प्रांजल पवार, बालाजी साणप, राहुल मेहुणकर व श्रावण डोंगरे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलंय. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं आरोप केलाय. हर्षल पाटील वय वर्ष 35 असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव असून वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी हे हर्षल पाटीलचे गाव आहे. काल रात्री हर्षलनं शेतात जाऊन गळफास घेतल्याचं समोर आलंय. हर्षलचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटीचे देयके प्रलंबित होते. तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास 65 लाखाचे कर्ज घेतले होते. हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. त्याचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटीचे देयके प्रलंबित आहे. तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास 65 लाखाचे कर्ज घेतले होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्याच्या मित्रांना मी आत्महत्या करतो, हे शासन पैसे देत नाही, इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहे, वडिलांना काय सांगू नका असे बोलत असे. हर्षल हाच घरात मोठा होता. तसेच त्याच्या पाठीमागे पत्नी, एक 5 वर्षाची मुलगी, 2 लहान भाऊ व आई वडील असा परिवार आहे. सदर घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्याच्या परिवारास शासनानं तातडीनं आर्थिक मदत व प्रलंबित देयके देऊन सदर त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्याच्या सुविधा पत्नीच्या नावे वर्ग करावेच लागेल. शासनाने कंत्राटदाराची सर्व विभागाकडील देयके तातडीनं देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा आपण असे नवयुवक, उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व आपले कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत येतील. याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे व इतर सर्व पदाधिकारी यांनी शासनास इशारा दिलाय. हर्षलचा चुलत भाऊ. आम्ही अगदी लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो. तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करू लागला. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी त्यानं नळ योजनेचं काम केलं. त्यानंतर तांदवाडीत जलजीवन 2022 नंतर जलजीवन मिशनची कामं चालू झाली आणि त्यानं त्यात सक्रियता घेतली. तांदवाडी, कनेगाव अनेक गावातून त्यानं चांगली कामं केली. त्यामुळं जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा त्याची मागणी व्हायला लागली. तो काहीतर आपलं नाव मोठं करायचं, कुटुंबाचं नाव मोठं करायचं या ओघानं कामं घेत गेला. पण शासकीय बिलं त्याला वेळेत मिळालं नाहीत आणि त्याचे आर्थिक जे पैसे उपलब्ध करून घेतले त्याच्यामुळं त्याचं देणं झाल्यामुळं आज त्याच्यावर हा प्रसंग आला. आणि आज तिची 5 वर्षाची मुलगी आहे. नवीन म्हणजे 7-8 वर्ष झाली त्याच्या लग्नाला. तर हा जो प्रकार घडला तो न बोलण्याजोगा आहे. तरी महाराष्ट्रातील कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ही परिस्थिती येऊ नये अशीच आमची भावना.
नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण पाणीपुरवठा महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे। ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकीसाठी वेळ देत नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे 5 वर्षाची, यांना सुद्धा न्याय नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या पुरवठादारासह मेडिकल चालकाला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे। शहर पोलिसांनी 2 महिन्यापूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणात 4 जणांना तेव्हा अटक केली होती। त्यांच्याकडून अल्फोझोलम गोळ्या आणि कोडीन सायरपसह एकूण सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता। सध्या हे 4ही आरोपी कारागृहात आहे। या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुख शेख आरेफ राहणार इस्लामपुरा बीड या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचं समोर आलं होतं। त्याला पोलिसांनी अटक केली। त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तरफुद्दीन मोहम्मद नरुद्दीन राहणार शहनशाहर नगर बीड यानं गोळ्या पुरवठा केल्याचं समोर आलं। आता त्यालाही पोलिसांनी अटक केली, त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 6 झाली आहे। बीड शहरामध्ये काही लोक ॲक्टिवेट होते की जे नशेच्या गोळ्यांची विक्री मेडिकलमधून करायचे आणि ते काही लोकांना मध्यस्थी वापरून ते काय बऱ्याचदा लहान मुलांपर्यंत पण त्या नशेच्या गोळ्या आणि औषधं, कोडीन फॉस्फेट नावाचं एक औषध आहे, खोकल्याचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये, ते नशे करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं आणि ते अत्यंत घातक आहे। काही गोळ्या आहेत झोपेच्या वगैरे तशा प्रकारचे हे उद्योग चालू होते। नवनीत कावत सर आहेत आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे, त्यांनी या संदर्भात स्ट्रिक्टली सांगितलं की नशेखोरीवर आळा घालायचा आहे। त्या माध्यमातून आपणच गेल्या महिन्यात रेड केली होती, त्यामध्ये 4 लोक पकडले होते जी ग्राउंड लेवलवर अशा प्रकारचे औषधं आणि गोळ्या नशा करण्यासाठी विकायचे। त्याला जे पुरवठा करणारा मेडिकलवाला आम्ही पकडलेला आहे। पुरवठा काय सांगाल, याच्यामध्ये काही साखळी ओपन होईल का? त्यांनी किती लोक साखळीतील ही महत्त्वाची कडी होती आणि ही आपण अटक केलेली आहे। अजून याला पुरवठा करणारे पण अटक करणे बाकी आहेत। त्याला सप्लाय करणारा अजून एक पकडलेला आहे, त्याच्यावरचं पण पकडणं बाकी आहे। तर ही लोक आपल्याला पूर्णपणे रेकॉर्डवर घ्यायचे, जेणेकरून यांनी पुन्हा कमीत कमी आपल्या बीडमध्ये तरी पाठवू नये अशी नशेची औषधं वगैरे। साधारण हे नशे करणारे किती वयोगटाचे आहेत आणि त्यांना काय आव्हान असणार आहे आणि एकूणच कशा स्वरूपाची नशा करणाऱ्यांना आव्हान त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार नाही, कारण की ते बिलकुल निम्न उत्पन्न असलेले अत्यंत गरीब घरातले, बऱ्याचदा कुमार वयातले छोटी मुलं हे आहेत आणि सोपी नशा करण्यासाठी मेडिकलवरून किंवा जे आपण 4 लोक पकडले त्यांच्याकडून हे मिळवत आहेत। त्यांच्यामुळं त्यांना आव्हान हे पोचेल की नाही पोचेल माहीत नाही, पण सामान्य जणांना विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे कोणी वस्तू औषधं वगैरे विकत असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांनी खूप प्लॅटफॉर्म तयार केले तक्रारीचे। त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांना संधी आहे माहिती पोचवायची, आमच्यापर्यंत संधी आहे माहिती पोचवायची। आम्हाला माहिती द्यायला पाहिजे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण
सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाट्याजवळ राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा 7/12 कोरा करावा, तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले, पायी यात्रा काढली. मात्र राज्य सरकारनं याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही, आंदोलनांकडे दुर्लक्ष केलं. याबाबत सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. शेतीमालाला चांगला भाव भेटत नाही, जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही. पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे, याच्यासारखं दुर्दैव काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. सरकारनं दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये 1000 रुपयांची वाढ करून ती आता 2500 रुपये करून केली आहे. ही संघटनेनं दाखवलेल्या ताकदीचं यश आहे. अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आपण रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे.